माझ्या मोठ्या मुलीची फरमाईश होती की मम्मा मला काहीतरी एमी बनवून दे, तर मी तिला मस्तपैकी कांदा टोमॅटो टाकून उपीट बनवून दिलं. उपीट वगैरे खाऊ घातलं आणि तिला क्लासला पाठवलं. नॅनूला पण झोपवलं आणि मग लगेचच मी माझे भांडे वगैरे घासले होते सकाळी, तेच मी आता ते लावून देते, कारण की पावसाळ्याचे दिवस राहिले की मग ते काही पाणी लवकर तुटत नसते. भांडे वगैरे लावून दिले आणि लगेचच किचन ओटा वगैरे पण साफ करायला घेतला. आणि माझे हे मिनी ब्लॉग बनवण्याचं कारण हेच की मी खूप ठिकाणी वर्क फ्रॉम होम बघितला, मुलींसोबत काहीतरी काम करावं असं म्हणून मला कुठलंच काही भेटलं नाही, तर मी हे कंटेंट निवडलं. आणि मी पुण्यात राहते आणि पुण्यात मिडल क्लास फॅमिली कशी राहते ना, हे तुम्हाला मी नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तरी तर भांडे वगैरे घासायला बेसिन वगैरे नाही, तर मला सगळे भांडे बाथरूममध्ये घासावं लागतात ती, कारण छोटे छोटे रूमांमध्ये असं बेसिंग वगैरे नसतो. लगेच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी देवपूजा वगैरे पण करून घेतली. तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच मला सांगा आणि कमेंट पण करून सपोर्ट करा. देवघर वगैरे मी वरतीच लावलं आहे, पण भरपूर जण सांगतात की देवघर वरती लावायचं नसतं, पण 2 रूमांमध्ये जागा नसते आणि लहान मुलं पण भरपूर, लहान मुलांचा खूपच असा घरात पसारा असतो, त्यामुळे जेवढ्या वस्तू का वरती ठेवता येतात ना, मी तेवढ्या वस्तू का वरती ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण मला खाली अजिबात घाण असं सहन होत नसते. तर कसा वाटला माझा मिनी ब्लॉग